जसा पण जीव आहेस तू। प्यार शोहरत सब तुझ पे ही मेरी जान कुर्बान है। तू जो साथ है तो यारा सारे हम मेहमान है। सुटणार कधी हा हात रे, तुटणार कधी साथ रे। काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे। काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे। तेरी यारी है मेरी शान, तू धड़कन में तेरी जान। मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण। मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण। कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी। मित्र म्हणता छान आहे भावा आमची बहिणी। कॉलेजाच्या कट्ट्यावरती भरली मनात तरुणी, मित्र म्हणता छान आहे भावा आमची बहिणी। यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी, खट्टी मीठी है थोड़ी और थोड़ी दुनियादारी। यारी में कोई शक नहीं होता, दिल से दिल का रिश्ता यूं ही नहीं होता। कभी मिल जाए सच्चा यार तो फिर कोई भी गम बड़ा नहीं होता। यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी, खट्टी मिठी है थोडी और थोडी दुनियादारी। नडला आपल्याला जर कोणी काढू रात त्याची भारी, बस एक को ही पुकारेंगे आएगी सबकी टोली, आएगी सबकी टोली। यारी में है दिल कुर्बान, यारी में बसते भगवान। अपनी यारी अपनी शान, तू धडकन मैं तेरी जान। मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण। मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण। मित्र असतो तो खरा जो वाट खरी दाखवतो। चूक झाली तर कधी तो कानही पिरकळतो। मित्र असतो कृष्णा सम कधी सारथी बनूनी। मित्र असतो कर्ण कधी देवाशी लढण्यावेळी। तेरी आंखों में अगर आंसू आ जाए तो दुनिया से लड़ जाएंगे। मेरी उम्र भी तुझे लगे यारा, तुझे रब से भी छीन लाएंगे। दूर उठा है क्यों यार, छोड़ गुस्सा पी ले जाम। मेरा एक अकेला दिल किया अब से तेरे नाम। तू धड़कन है मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण। मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण। हसताना रडताना दुःखाच्या वाटेवर, चहाच्या चसक्यात सुट्ट्याच्या धुरात। शाळेच्या बागावरती कॉलेजच्या कट्ट्यावरती पहिल्या पहिल्या प्रेमाची चाहूल असते यारी।
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, दोस्ती दिलवाली, दोस्ती दिलवाली, दोस्ती दिलवाली, दोस्ती दिलवाली. सगून घेर तू जिंदगीला यार, टेन्शनला जोरात फुकर मार. सगून घेर तू जिंदगीला यार, टेन्शनला जोरात फुकर मार. दिल से है जॉली यार हम दिलदार, आपली ही दोस्ती यार लई खूखार. आपली दोस्ती है दिलवाली, दोस्ती दिलवाली. 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 और एक कप चाय की प्याली, यारी लाइफ टाइम है हमारी. हम एक साथ जो निकले, देख दुनिया जलती है सारी. और एक कप चाय की प्याली, यारी लाइफ टाइम है हमारी. हम एक साथ जो निकले, देख दुनिया जलती है सारी. दुनिया जलती है तो अभी जलने दो, हमसे लड़ने को जो भी आए जलती बांट दिलाऊं यारे सारी. आपली दोस्ती है दिलवाली, दोस्ती दिलवाली. आपली दोस्ती है दिलवाली, दोस्ती दिलवाली. आपली दोस्ती है दिलवाली, दोस्ती दिलवाली.
करशील ना कान पकडून मी माझे तुझी माफी मागते ना समजून घे तू माझ्या भावना जरा ऐकून घे तू राजा माझ्याशी बोलना माझ्याशी बोलना प्रेम आमचं या दुनियेला कळू दे जे व्हायचं ते आता रे होऊ दे करू जीवनाला दोस्तीच्या हवाले आपली दोस्ती हाय दिलवाली सोबत चल माझ्यासोबत चला. जेवढे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये असा विद्यार्थी बोलत होता जो कुणाची पण उडवायचा स्वतःची पण उडवायचा आपल्याकडे सांगा परफेक्ट भाईराव साहेब पुढे या स्टेज नेम तुमचा धन्यवाद सर धन्यवाद सर पुढे जाऊ नका जास्त तुम्ही येऊ नका पुढे येऊ नका लाईट आपण काय करतोय आणि म्हणजे आपलं नाव समजा काय काय आपण मला तर एकदम ओळख नाही खरं सांगा ना आपण काय करू प्रत्येकाची ओळख करून घेऊ माझं नाव शुभांगी दीपक देशमुख मी वैरागावात राहते मी गावची सरपंची नाही सर आता काय आठवण सांगायची कवडे सर मला म्हणायचे कुठल्याही गोष्टीत काय कर म्हणलं की नाही येत म्हणायचे ही नाही चांगलं ती नाही चांगलं सतत मला म्हणायचं नाश्ता आहे नाश्ता वगैरे ती म्हणते कधी म्हणलेली सांगायची सगळ्यांना मी म्हणलं चांगलं चांगलं नाश्ता मी सांगितलं असं झालं कुठलं पण काय कर म्हणलं की मला काही नाही जमायचं म्हणायचं नाश्ता आहे नाश्ता वगैरे असं म्हणलं नाव सांगूच पाठवलं मी पुणे सरच्या छड्या खायच्या म्हणून दुपारून सुट्टी करायची मला गणितच येत नव्हतं आणि छडी चुकवली की जास्त हितो मारायची पोटावर काही नाही मी तुमचा उरला राहते आणि तिची मुलगी सवय ह्या मुलगी आहे माझी. काय नाव आहे नाव तिचं नाव श्रावणी मी चंदा शिंदे मी सहावीत इयत्ता सहावीत आठते मी दहावीत असताना मी सरांना म्हणजे माझं पण गणित कच्चं होतं पण मी त्यांना म्हणजे मी 10वी सोडलं मी शाळा शिकणार नाही असं सरांचं माझं बोलणं झालं ते म्हणजे मी म्हणलं त्या सरांना टाकू का धुमू का सर म्हणजे असं का बोलायचे तो डायरेक्ट पुढची स्टेज घ्यायला नाही म्हणजे पण त्यांनी मला असं हे दिलं की पुढे 12वी पण शिकले आता सध्या घरीच असते मला सोलापूरमध्ये दिले मला 2 मुलं एक मुलगी एक मुलगी हॅलो मी सुप्रिया गिरी आणि मी माझ्या पप्पांकडे पण गिरीच आडनाव आहे आणि मिस्टरांकडे गिरीच आडनाव आहे मला एक मुलगा एक मुलगी आम्ही नाशिकला राहतो आणि 10वी पर्यंत म्हणजे मी 10वीत नव्हतीच तुमच्यासोबत मी लहानपणापासून तुमच्या सर्वांसोबत होती पण नंतर 8वीत झाल्यानंतर मी लातूरला गेले त्याच्यामुळे तिथून पुढं शिक्षण लातूरला झालेलं आहे आणि माझं शिक्षण आहे MA BEd आणि मी आता ऑनलाईन बिझनेस करते जो की आपल्या आता आपण सगळेच जण आता ऑनलाईन वर खूप विश्वास ठेवतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला हेही कळतं त्याच्यातून घर बसल्या सुद्धा इन्कम कसं घेतो हे ते समजवतं प्रत्येक महिलेला घर बसल्या जे आपलं अस्तित्व काय आहे हे दाखवण्याचं हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि खरंच आज खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून चेहरे पण ओळखायला येत नव्हते कोण कसं दिसतंय आणि एक उत्सुकता होती 4 दिवस झालं की मी कशी जाऊ का नको सगळ्यांना भेटू तर काय बोलू पण खरंच आज इथं आली आणि सगळ्यांचे चेहरे बघितले मला खरंच कोणाला मी प्रत्येकाला विचारलंय तू काय करतोस तू काय करतेस आणि छान वाटलं थँक्यू सर्वांसाठी हा
आम्ही सिनियर तुझ्यापेक्षा त्याचं 10वीला आहे. मी अश्विनी आहे. माझं सासरचं नाव अश्विनी विश्रांत रणदिवे. मी 12वी नंतर फॅशन डिझायनिंग केलं आणि सध्या टीचर म्हणून इन्स्टिट्यूटमध्ये काम करते. आणि माझी स्वतःची पण सध्या इन्स्टिट्यूट टाकायची ट्राय चालू आहे. ठीक आहे, बाकी नाही माझ्यावर काहीच नाही. होते ना तुम्ही म्हणजे थर्ड झालं तेव्हा ब्लू मध्ये आहे. त्याला गोरा पण वाटेल माझ्या आम्ही पटांची बैठी लपून ठेवल्या त्या 2 वर टेन पूर्ण असायचं. त्याची बैठी लपून ठेवली मी आजपर्यंत त्याला माहित नाही आज मी accept करते. नमस्कार, मी अंजली भोसले. माझं नाव अंजली माने. मला 2 मुलं आहेत आणि मी असं सध्या म्हणजे आंबेडकरांचं काम पण केलं म्हणून अशी काय मी पूजा मुंडे आणि माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मला 5.5 वर्षाचा मुलगा आहे. गेलो होतं कशासाठी गेलो ते आठवत नाही. मी सीमा खरात. माझं तिकडचं नाव आहे सीमा साठे. मी 12वी आत नंतर सायन्स केलं, नंतर BSc नर्सिंग केलं. आता म्हणजे गव्हर्नमेंटच्या जागा नाही कुठल्या मी पहिलीमध्ये संजीवनी हॉस्पिटलला ॲज अ नर्स काम करते. बस. माझं तिकडचं नाव आहे भावना गणेश मांडे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. तुला काय ऐकायचं आहे सांग. माझं सासरचं नाव आहे लक्ष्मी बाळू शिंदे. मला 2 मुलं आहेत. हॅलो, मला 2 मुले आहेत. एक 4थीला आणि एक 1लीत जाईल. मी सध्या मेडिकल चालवते. माझे मिस्टर पण मेडिकल चालवतात. पहिल्यापासून माहिती सगळ्यांना आणि शेवटच्या काही बरेच पण असेल. एक काम कर होताना तो है ना मालकी जाऊ माझ्या बायकोचं नाव सुनीता आहे. तर माझ्या शाळेतले आठवण जर म्हणलं तर परशा आहे ना हा मुलींच्या बसमधला सुपारी काढायचा. आपला परशा आहे ना मुलींच्या बसमधले पान आणि सुपाऱ्या हे काढायचं आणि खायचं. पान सुपाऱ्या पुढे
धन्यवाद. सगळ्यांचा आवाज खूप जास्त येतोय, त्याच्यामुळं जे कोणी इंट्रोडक्शन देत आहे त्याचा आवाज पोहोचत नाही. प्रत्येक कोपऱ्यापर्यंत बसलेल्या मुलापर्यंत सगळ्यांचा आवाज गेला पाहिजे. ठीक आहे. मी दीपक सोनवणे, घाटनांदूरवरून यायचो मी शाळेतला. आमचे बरेचसे मित्र घाटनांदूरचे, दादा गायकवाड, आप्पा कदम, आमचा सगळ्यांचा बॅच असायचा. त्याच्या व्यतिरिक्त 10वीच्या बॅचने आम्हाला काय दिलं, तर 10वीच्या बॅचने आम्हाला खूप चांगले मित्र दिले. सागर भालेराव, सोहेल पठाण, आमिर पठाण, साहेब पठाण, हे आमचे जीवलग मित्र. आम्ही 17 वर्षानंतर जरी भेटलो तरी या मित्रांना भेटायला जो मनामध्ये आनंद होता तो खूप होता. ती जी ओढ होती ती आम्हाला आता इकडे घेऊन आली. याच्यामध्ये हे जे नियोजन केले, ज्या मित्रांनी केले, त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. सागर भालेराव, साहेब पठाण यांनी सगळ्यांना फोर्सफुली इथे येण्यासाठी प्रोत्साहित केलं. खरंच त्यांचं मनापासून सगळ्या वर्गाच्या निमित्तानं सगळ्या वर्गाकडून मी खूप खूप आभार परत एकदा व्यक्त करतो. 10वी नंतर मी मुंबई SP कॉलेजमधून 12वी वरून पुण्याला B.Com केलं. आता सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मीटिंगमध्ये मी एक सेल्स ऑफिसरचं काम करतो. लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत. एक मुलगा सेकंड इयरला आहे, एक मुलगी 2 वर्षाची. थँक्यू. मंडळीचं नाव आहे श्वेता आणि माझा अड्डा आहे. थँक्यू. काय जणांचं असं म्हणणं आहे की थोडं उखाण्याचं नाव घेतलं. उखाणा मला लग्नात पण घ्यायला जमला नाही, आताही जमणार नाही. नाही बिलकुल उखाण्याचा अभ्यास केलेला नाही. माझ्याकडे शेवट येणार आहे, मी शेवटला उखाण्याची सुरुवात सागर तूच करावी, कारण उखाणा घेण्यामध्ये सगळ्यात परफेक्ट माणूस तूच आहे. शेवट उखाण्याची सुरुवात तू केली तर बाकीचे जेवढे मंडळी बाकी आहेत ते सुद्धा घेते. मित्रांनो, 2015 साली मी 2008 साली 10वी झाली, 11वी 12वी कळत म्हणून आम्ही कसं तरी SP कॉलेजला केली. 7-8 वर्ष गेले तर आम्ही पास झालो. ती खरं आहे, सत्य माझी माहिती. आणि विषय असा झाला की मग वडिलांना वाटलं आपण पोरगं लय हुशार, पोरगं बाकीच्या उद्योगात हुशार होतं, शिक्षणात काय हुशार नव्हतं. विषय असा झाला, आम्ही घेतलं 12वी मध्ये चला ट्रॅक्टर असं काम करायचं. वडील काय म्हणलं, तू आता ते ट्रॅक्टरचं ह्याचं काय बघूच नको, तुला पॉलिटेक्निक नंबर आला मुंबईला पेट्रोलला ETC इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन ला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. समजा गव्हर्नमेंटला नंबर आला. अरे नंतर गेलो वर्गात जरी गेलो तरी काय असं कळत नव्हतं की इंग्लिश बघतोय आम्ही बसायचे एकदम मागच्या बेंचवर, म्हणजे असा विषय व्हायचा. नंतर असं झालं की 6 महिन्यांनी वाटलं की अरे आपण शिक्षणात काय पाहिजे ना, आपल्याला काय इंजिनिअरिंग पाहिजे. त्यामुळं ती पॉलिटेक्निक डिप्लोमा सोडून दिला. नंतर परत गावाकडे आलो तर 2012-13 काहीतरी सोडून दिला. गावाकडे आल्यानंतर 2-3 वर्ष काम केलं, ट्रॅक्टर काम केलं, त्याच्यावर काम करायचं. नंतर असं झालं की वय झालं 21 होण्यानंतर 22 झालं. 21 होण्यानंतर 22 चालू. घरच्याची लगबग, पोरगं वयाला आले, आता काय ह्याचं टाक. विषय असा झाला, मुलगी बघायला लांब नाही जवळच मुलगी बघायला मुलगी आता वडिलांनी म्हणजे घरचे सगळ्यांनी विचारलं कशी वाटली मुलगी, त्यांना मनात काढून तुला काय सांगू. त्यामुळे काय केलं, तुम्ही काय पण कसं असा विषय झाला. मग येऊन बसलो तर त्यात एक दिवसा संपला. आमचं सासरं आणि वडील बसले होता. तर आता आमचा मित्र परसून बसला दुपारपासून बसला आणि आमची सासऱ्याची लग्नाच्या अगोदरचा विषय म्हणजे
लग्न म्हटलं 15 दिवसात झोपून लागलं त्याचा काही मग आमचे मित्र परसवून गेले घाई कोणाला होती तुला का घरच्यांना घाई मला पण झालीच होती थोडी नाही खूप जास्त नाही भरपूर म्हणजे बोली तुला होती म्हणायचं आणि विषय असा झाला की सासरे आणि आमचे वडील बोलत होते त्यात परसू गेला तिथं आणि वडिलांना बोलतो काय नाना सागरचं लग्न जमलंय आणि वडील बघत बसले त्याच्याकडे पुढे येऊ बाई म्हणले बाबा मग बोल पुरुष कसं आहे म्हणले वर्ष कोणतो वडिलाला नाना आपलं पोरग कुठं लय आहे तुम्ही म्हणता कुठं बेटा तुम्ही काय करा हाय असं काय नाही उरकून टाकायचं ओके नेमकं ती वडिलांवरती ह्याच्यात पडले काय आता काय काय होऊ नये विषय कस तरी म्हणजे 15 आज जवळजवळ 10 वर्ष गेले म्हणजे माझा अॅनिव्हर्सरी होती 10 वर्ष झालं 2 पोरं झाली एकाचं नाव जल्लू दुसऱ्याचं नाव इंग्लिश आणि बायकोचं नाव वर्षराणी पाऊस पाडीत होते आमच्या पशी सागर काय मिळालं पण म्हणजे मामाच्या मुलाला पाठ करावं लागला एकच पाठ आहे काय पिठात पीठ बेसन पीठ आणि वर्षांनी टाकी होऊन चाललो डबल सीट माहिती असेल किंवा कोणाला नसेल समजा 2010 गावाकडे आलो 2016 साली हॉटेलचे दुकान चालू केले 2020 पर्यंत चालवले त्यानंतर काही अडचणीमुळे बंद करण्यात आले नंतर शेतीमध्ये चालू आहे देशाच्या सेवेसाठी आपल्या म्हणजे मुंबई पोलीस यासाठी माझं नाव शाहीद मी 10वी नंतर 12वी सर्व माहिती तुझ्यासाठी माझ्या शाळेत माझं 9 वर्षापासून सध्या करायला पोलीस काम करायला माझं लग्न होऊन झाले 6 वर्ष मला एक 3 वर्षाची मुलगी आहे त्याचं नाव अलिंगर आहे आणि माझ्या बहिणीचं नाव आहे शिफा तर माझं शाळेत आठवण काय सागर पेठ जाऊन लागले नाही रॅगिंग म्हणजे काय असतं जर एवढं रॅगिंग केलं शाळेत असं नाही ते पोट आवडले असतं एकदम भारी दिसत गुडगुडी पाहावं खूप त्रास दिला मी तू आला नाही तू काही शाळेत नाही
सगळ्यांना माहिती आहे जेव्हा कॉलेजला गेलो एक मॅडम प्रश्न विचारला व्हॉट इज एम ऑफ महात्मा गांधी मी बघितलं तुला सगळ्या हुशार पोरं होते म्हटलं काय उत्तर द्यायला पोरं एम मी म्हटलं पोरं एवढं हुशार आहे पहिले फिरते म्हणलं मी आता करा कॉन्फिडन्स मध्ये आपण हुशार एम मी बोललो मोहनदास करमचंद गांधी पोरं काय हसते नंतर मला मी जरा खाई बघ तुला काय कळलं खाई पुढे माझं नाव अण्णा पवार मी घाटनगरचा पवार मी बारावीनंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं त्याच्यानंतर लास्ट इयरमध्ये लर्निंग लग्न झालेलं आहे माझी वाईफ होमिओपॅथी डॉक्टर आहे शाळेतले किस्सा म्हणजे असं आम्ही सायन्सला जायचो आणि आमच्याकडे माझ्याचा विश्वास आहे दरवेळी सगळ्या लोकांचे सगळे आणि छोट्या मुलाचं नाव आले तर मला 5 मिनिट डबल बसलो होतं कारण मी बसलो होतो 5 मिनिट आम्हाला म्हणजे आमची जी तुकारी काय होती त्यामुळे मुलीची थोडी काढायला असं ते कागदाची बॉटल मुलीच्या अंगावर टाकायला आणि रट्टे करायला तर क्रिकेट खेळायला आवडत होतं मी शाळेत पठाण मारतो आम्ही आवडत होतो क्रिकेटमध्ये आम्ही कधी निवास स्कूलला पुढे जाऊ दिलं नाही आणि जाऊ पण देणार तर आम्ही जे माझ्या म्हणजे मुलीला फक्त एक आमचा वाकर लागते शेवटसाठी धन्यवाद झापा करणारा विजय समोर माझं नाव वैभव संग्राम मी सध्या एमसीबी मध्ये काम करतोय आणि शाळेत खूप आधुनिक विषयाचे माझे भांडण व्हायचे आज खूप बरं वाटतं इथं मी घाटनगरून ईटमध्ये शाळेत होतो मी पुण्यामध्ये असतो माझा बिझनेस आहे मी वापरला राहतो पुण्यामध्ये माझ्या वाईफचं नाव साक्षी असं आहे पावसाळ्यामध्ये लेंडीमध्ये पाणी यायचं तर त्यावेळेला आम्हाला तिथून जावं लागायचं काही वेळेला बऱ्याच वेळेला बस पण तिथे थांबून राहायची बरेच विद्यार्थी शाळेमध्ये सायकलवर यायचे तर त्यावेळेला पाऊस झाल्यानंतर सर फक्त घाटनगरच्या मुलांना पाणी येते म्हणून लवकर सोडायचे तर तो मला जरासा आनंद वाटायचा त्यावेळेला धन्यवाद माझं नाव दादा गायकवाड आहे मी 8वी ते 10वी जिल्हा परिषदला आपण सोबत होतो मी आता इंजिनिअरिंग केलेलं आहे डेटा सायंटिस्ट आपल्या घरातले मुलं असे काही कोणत्या गोष्टीत कमी नाही प्रत्येक जण उद्योग धंदा करते चांगल्या चांगल्या स्टेप आहेत आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे आणि मुली तर काही कमी नाही ते आहेतच या नमस्कार मी मनन गोखंडे मी 12वीपर्यंत शिक्षण केलेलं आहे नंतर माझं वेल्डिंग वर्कचं दुकान आहे वैयक्तिक स्वतः मी आणि माझं दोन वडील वेल्डिंगचं दुकान काम करतो आणि शाळेत गेल्यावर म्हणजे तर फक्त सुट्टी लवकर भेटावी म्हणून बाहेरचं पाणी आतमध्ये टाकायचं तयारी असायची सर एकदा पत्रे झाडायला सांगितले होते आम्ही पत्रे पण टाकले माझं
माझ्या वडीलचं नाव मार्केट आहे आणि गावातली सासूकडे माझं नाव सुनील भोसले, मी सध्या आर्मीमध्ये जॉबला आहे. या कार्यक्रमासाठी मला खूप यायचं होतं. मी एक दिवस सुट्टी आलो होतो तर मला 2 तासात वगैरे जावं लागलं. तरी पण नशिबाने चांगली सुट्टी भेटली, हा कार्यक्रम मला ऐकायचा झाला. ठीक आहे, मी सध्या अहमदाबादमध्ये ड्युटीला आहे. आणि कार्यक्रमाला येण्यासाठी त्यांनी वरच्या त्याच्या असते कोणते जे असते. माझं नाव सुनील ठोंबरे, मी नागेवाडी वाटून वागतो आणि नंतर 10वी झाल्यानंतर काहीतरी बिकट परिस्थिती असल्यामुळे पुण्याला गेलो, तिकडे रिक्षा लावला आणि नंतर इकडे आलो. आता सध्या स्वतः टाकाई आणि शेती, दुसरं काहीच नाही. 2 लेकर आहेत आणि बायकोचं नाव पाहिजे. माझं नाव प्रकाश ओळखावे. माझं शिक्षण BSc केले सेकंड इयरला. काही अडचणीमुळं वडील आजारी असल्यामुळं मला शिक्षण मला पूर्ण करता आलं नाही. त्यात पुन्हा वडील वारल्यामुळं हॉटेलमध्येच आपलं हे केलं, व्यवसाय तेच हे केलं. शाळेमध्ये आता काय तुम्हाला सांगावं, आता आमची करामत कशी होती ती. आम्ही इतके हट्टी होतो, काय काय केलं नाही की असं मला म्हणजे सांगायचं वगैरे नाही. असं सगळ्या पोरांना माहिती मी काय करू. आता त्यातली कुठली गोष्ट चालू आता एकदम बदलली सांगितली. त्यात काय सांगा की सुट्टी भेटावं आम्हाला, एन्जॉय म्हणजे का पाऊस पडला की असं वाटायचं सुट्टी घ्यावं. सुट्टी सर लोकांना म्हणजे आतमध्ये येऊनच देत नाही. पाणी ढकल पत्रे फार काही नको. टिकाऊ घेतलं काही नाही केलं, केलं तेवढं. माझं नाव अमित पठाण, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. माझं 12वी श्री शिवाजी महाराज पूर्ण केलं होतं आणि आता सध्या मी युनिकॉर्न या कंपनीमध्ये कार्यरत आहे. माझं लग्न झालेलं आहे, एक मुलगी आहे. तर आज तुम्ही जसं एन्जॉय करताय तसं एन्जॉय करण्यासाठी मी पुण्याहून आलेलो होते. सो लेट्स मेक अ बिग डे. माझं नाव रामराजे देशमुख, मी 10वी नंतर भोसले हायस्कूलला 12वी गेली. त्यानंतर मग DY पाटील पिंपरी पुण्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आता मी पुण्याला क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करतो. माझं लग्न झालेलं आहे, मामाची पोरी केलेली आहे, अंजली नाव आहे. एक मुलगा झाला, 6 महिन्याचा मुलगा आहे. माझ्या आताच नाव होतं राजवर्धन. माझं नाव आकाश खाडे. माझं BA पर्यंत शिक्षण झालं. सध्या मी दुकानात बघतो आणि इथं गावातच असल्यामुळे माझी सगळ्यात जण काय चिंता होतात. मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तेव्हाच नाव आहे. अमोल आणि खागे, मी सध्या बीडला असतो. झेरॉक्स मशीन आहे ना, त्याची सेल्स अँड सर्व्हिसचं दुकान आहे आपलं. तर माझा एक किस्सा आहे. शाळेत आपल्या पुणे सर मला मॉनिटर केलं होतं. तर पुणे सरांनी ग्रहपाठ द्यायचे ना सगळ्याला आपल्याला, ग्रहपाठ सगळ्यांचा गोळा कर. मी माझी वेळ न देता सगळ्यांचा गोळा करायचो आणि सरकडे द्यायचो. सर काय करायचे, नाव बघायचे आणि सह्या करायचे. तर मला म्हणले तुझी वय कुठे, मग मला जे सिंगल मारायचं तरी डबल मारायचे. माझ्या लग्न झाले, एक मुलगी आहे मला 6 वर्षाची, मामाचीच मुलगी आहे, आरती नाव. माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा एक मुलगी. मुलीचं नाव शिवकन्या, मुलाचं नाव शिव. किती लग्न झाले? एकच लग्न
असा जास्त करून आठवत असेल की तुमच्या जागेवर हिंसू यायची हिंसू असं आम्हाला म्हणजे खोड्या करायला पण आता असं होतंय की आता त्या गोष्टी आठवणीत येतात फक्त पण आता असं समस्या येत नाही ती खंत वाटते खरंच लहानपण मी तो 60-70% सर्वात जास्त धन्यवाद परशुराम खाली आम्ही इथंच राहतो सध्या थोडासा व्यवसाय व शेती करतो वायवा ॲक्सिडेंटमध्ये लग्न झालेलं आहे 1 वर्षापूर्वी आणि सागरने जसं सांगितलं तसं आपल्या वेळेस आता तुम्हाला आठवत असेल की मुली आपल्या 36 होत्या आणि मुलं आपले 60 होते कमी जास्त असल्यामुळं आणि शेतकरी वर्गात असल्यामुळं लग्नाच्या अक्षरी सागर झालं की झालं बऱ्याच जमा होत्या बरोबर आम्ही अशा परिस्थितीत सागरचं तरी 22 वर्षी मला वाटतं झालं त्याच्यानंतर आम्ही गावातच त्या मुली पसंत पडली आणि ती गेली त्यांच्या समोर आणि माझं मला वाटतं 30-31 वर्षी शेवटी झालं बरोबर वाईफचं आम्ही येऊ का तिथं गाव भुई आहे बीड जिल्ह्यातील भुई गावची काय कशी आहे नाव सांगणार आहे तो विषय घेतलाय मला लोकपणातच घेतला ओके भुई गावच्या क्रिकेट मी शरद सुभाष मुंबई माझे मदन सागर दादा परशुराम मामोली सगळ्या मित्रांनी मिळून कार्यक्रम पार पाडला मी काय आता डायरेक्ट आलेलो सकाळी मी काय यामध्ये काय विषय नव्हता पण मस्त कार्यक्रम झाला आणि त्याने विषय सांगतो आजचा जे कार्यक्रम झाला नव्हतं आपल्याला आणखी 5 वर्षांनी घ्यायचं पण असं करायचं आहे ते झालं नाही पाहिजे आतापर्यंत जेवढं कार्यक्रम झाले आपण 2000 केले तर आपण 5-10 वर्षांनी ह्यापेक्षा मोठे कार्यक्रम करू म्हणजे आपण सगळे आलो माझ्या लग्नाच्या मला मुलं आहे 12 कुंबळे माझी बायको 12 योगिता देवपती तर मस्त कार्यक्रम झाला बाकीचे मला लहानपणीच्या आठवणी अजून कार्यक्रम व्हायचा आपण एक लहानपणीच्या काय मला आठवणी माहिती नाही कारण आपण असल्या चाललं की लक्षात ठेवून पुढचे विचार आहे पाठीमागे आपल्या आठवणी आपल्याकडे काहीच नाही पुढचं विचार बाकी काय नाही वस्तू धन्यवाद मित्रांनो धन्यवाद माझं नाव रवींद्र सुभाष असेलकर 10वी पर्यंत आपण सगळे एकत्रच होतो 12वीला मी दादा गायकवाड आणि अजून 2-3 जण घाटनांदूरचे माझ्यासोबत 12वीला होते खूप कडक परीक्षा घेऊन त्यावेळेस नेमकंच त्यावेळेस आमच्या वेळेस गेडा म्हणून एक कलेक्टर आला होता एवढं स्ट्रिक्ट केलं होतं त्याच्यामध्ये आमच्या सर्वांमध्ये फक्त 30 ते 32 जणच पास झाले होते त्याच्यानंतर मी 12वी नंतर पुण्याला शिफ्ट झालो ते BCA केलं नंतर MBA केलं MBA नंतर प्लेसमेंट झालं हा झाला ऑफिशियल विषय आता शाळेविषयी बोलतो जरा खूप म्हणजे सगळ्यांचे आवडते शिक्षक म्हणजे डोरले सर त्यावेळेस तुझ्या बरोबर झालेला किस्सा सगळ्यांना माहिती असेल ज्यावेळेस तिला त्यांनी मारलं होतं अक्षरशः ती रडत तिच्या वडिलांना घेऊन आली हा किस्सा तर सर्वांना माहितीच असेल 8 दिवस ते आलीच तर मला वाटतं आता वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी जरा ओळख आणि मी संपवतो थँक्यू माझे नाव शरद शिंदे 2 मिनिटं माझं नाव बाबूराव विजयनगरचा आहे अगोदर आला पाहिजे नंतर आला सर्वांना या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानतो आणि ज्यांनी हा कार्यक्रम अटेंड केला ज्यांची नाव झाली त्यांचे सुद्धा आभार मानतो ह्याच्यानंतर
आपल्यात सर्वात महत्वाचा किस्सा म्हणजे राधा थोरात. त्याला उभा राहिले की चक्कर येते, उभा राहिले की चक्कर येते. मग त्याला घरी सोडायला आम्ही आहे. बोबडे सर त्याला दवाखान्यात जायला पैसे द्यायचे, ते पैसे आम्ही खर्चायचो. त्याच्यामुळे चक्करचं प्रमाण जास्त यायचं. त्याला चक्कर वगैरे येत होतं, पण आणखीन पण ते आणखी होऊ शकते कदाचित. मी शेती करतो, मला 7.5 एकर शेती आहे. माझा लग्न झालेलं आहे, बागायतदार आहे मी स्वतः. मला एक मुलगा आहे, मुलगी आहे. मुलगा आता 4थीला आहे, मुलगी 2रीला आहे. माझा स्वतःचा क्लासिकल बँड आहे. आपल्या सर्व मुला मुलींच्या विवाहासाठी एक ऑर्डर द्या. सर आले ती प्रश्न जर विचारायला लागले तर असे लाईन मध्ये लाईन चालू झाली की लाईनची पुढे त्या कडेला लाईन ही संपली की या कडेला. त्यात सर आले की सरला जास्त ड्रिंक लागायचा. बोलले सर आम्ही ड्रिंक नाही. माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा आहे. मुलगा आहे 4थीला, माझी मुलगी आहे 2रीला. माझ्या मुलीचं नाव आहे रोहिणी. माझं प्रोफेशन बँकिंग होतं. 6-7 बँकात वेगवेगळ्या पदावर काम केलं 11 वर्ष. त्याच्यानंतर वडिलांचा समाजाच्या व्यवसायात आपल्याकडे होतं. लग्न 8 वर्ष झाली. 2 वर्षाची मुलगी नाव श्रीनिधी, मिसेसचं नाव वैष्णवी. बाकी माझं नाव अनिल तळमळी. मला 2 मुली आहेत. 2 मुली आहेत. एकाचं नाव अस्मिता आणि एकाचं नाव आली आहे. माझे नाव भगवान घोडके. तसं तर 8ला शाळेत येणं म्हणजे अनपेक्षितच होतं, कारण आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा होती. आणि इथले माझे मामा असल्या कारणाने आता ते नाही तर श्रीमंत खाडोळे ते मामा होते माझे. त्याच्यामुळं इथल्या जिल्हा परिषद शाळेत मी शिक्षण घ्यायला आलो. त्याच्यानंतर 10वी झाल्यानंतर मी BSc पर्यंत शिक्षण घेतलं. BSc पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर थोडं स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न केला, पण त्याच्यात काही यशस्वी होऊ शकलो नाही. नंतर हॉटेलचा व्यवसाय केला 1-5-7 वर्ष. आता शेतीच करतोय मी. साधारण मी क्लासमेटच होतो, दोघं पण बोमलाच होतो. बोमलाच असताना माझ्या मेहण्यासोबत माझी दोस्त झाली. आमचा कॉमन फ्रेंड आहे. माझी मिसेस माझ्या मित्राची बहीण असल्यामुळे कोणत्याचा तर काही विषय आला नाही. माझ्या मिसेसचं नाव प्रतीक्षा आहे. मला एक मुलगा एक मुलगी. देवांशी मुलाचं नाव, मुलीचं दुर्वा. लक्ष्मी माझी चुलत बहीण आहे. आणि कांबळे मॅडमच्या पलीकडच्या गल्लीतच माझी सासरवाडी, पण आजपर्यंत कधी ओळख दिली. घटना घडली होती बाजीराव शिंदे याचा ऍक्सिडेंट झाला. लग्न लागल्यानंतर आणि मला याचे 7-8 फोन आले की बाबा असं झालंय, पण मी येऊ शकलो नव्हतो. एक दुसरं
घरच्यांचं नाव पारिया आहे, मुलाचं नाव मिलिया आहे. मला 2 मेमरीज सांगायच्या. एक थोडी संवेदनशील आहे आणि चांगली आहे. संवेदनशील अशी की जी एक्सपायर झाली आपली क्लासमेट, प्लीज शांत बस. सुहासिनी काठे तिच्याबद्दल ओहा सर इहुनाचे प्रश्न विचारला व्हायचे मला, विचारायचे तर स्वाध्याय खाली पहिल्यांदा रिकामा जागा, नंतर एका वाक्यात उत्तर, थोडक्यात उत्तर. आता पूजा आणि अश्विनी समोर बसल्यामुळे त्यांना रिकामा जागा किंवा एका वाक्यात द्यायची. स्वाध्याय तुम्ही मध्यभागी बघायची, थोडक्यात उत्तर यायची. ती मला भांडायची की तुझ्या मैत्रिणी असल्यामुळे ती रिकामा जागा विचारतो मला थोडक्यात उत्तर. मी खरं सांगतो मी असं कधीच नाही केलं. ती आज आपल्यात नाही पण भरपूर भांडायची, एवढं भांडायची की शेवटच्या दिवसापर्यंत भांडली. असं नाही झालं मला कधी. एक दुसरी घटना सांगतो. पंकज खाली कवडे सरांचं उलट होतं. ते मुलांना प्रश्न विचारले होते, आठवते का? प्रश्न लिहायला लावायचे आपल्याला 100. तर एका मूड झालं त्यांचं, विचारा म्हणे प्रश्न काही पण, सर उत्तर देत बसले. पंकज विचारते एखादा प्रश्न सांग की. मी माझा प्रश्न तयार करण्यात आहे, आणखी विचारते एखादा कुठे प्रश्न, तर एखादा प्रश्न सांग. मला राग आला म्हटलं विचार काय. जर पुरुष असला तर आपण राष्ट्रपिता म्हणतो, जर लेडी असली तर राष्ट्रपती का म्हणतो. काय मार खाल्लं म्हणते, मार खाल्लं. थँक्यू. दोन मिनिटं सुरू. नाही तो शब्द पाहिजे, तो तोंड उडू नको ना, तोंड उडू नको नको उडू तोंड. टाइम सुरू आहे ना, टाइम सुरू आहे ना, एक टाइम सुरू कर प्लीज प्लीज. बरोबर आहे. हा शब्द दिलेला आहे. एक टाइम सुरू आहे ना, टाइम सुरू एक चला मुलीमध्ये शेवटचा शेवटचा त्यांना शेवटचा ठीक आहे. टाइम लावा. गेम चेंज होता है, थोड़ा फास्ट. थोड़ा फास्ट. तुम्ही टायमर चालू, आम्ही टायमर चालू 10 सेकंद. गेमचं रूल आहे तुम्ही फक्त मुलांची नावं सांगायची 10 सेकंदात आणि तुम्ही फक्त मुलींची नावं सांगायची. ऐका तर प्लीज. फॉर एक्झाम्पल तू मुलांचं नाव सांगतो राम तर मरी सांगायचं, पण टाइम आहे 10 सेकंद. जर रिपीट शब्द झाला तर भेंडी चढेल आणि गेम थांबेल. पासून यांनी फक्त मुलींची नाव सांगायची आणि यांनी फक्त मुलांची नाव. हा कुठलंही नाव 10 सेकंड टाइमर सुरू करू. तुम्ही सुरू करा मुलींच्या शब्दापासून. सीता, मुलांनी सांगितलं सीता, तुकाराम, एकच सांगायला 3 सांगितले
3 सांगितले त्यांनी तुला 10 पॉईंट 4 सांगितले एक 10 पॉईंट त्यांना दे 2 नाव सांगितले फक्त 1 पॉईंट आहे मग तुमचं मग परत 10 पॉईंट त्यांना दे 2 नाव सांगितले तुमच्यावर मग आलं तुम्ही फक्त एकच नाव सांगायचं मंगेश श श 10 पॉईंट त्यांना दे तुम्ही 2 नाव सांगितले एकच सांगायचं ओके शेवटी श हा 10 पॉईंट त्यांना दे शिवाजी सुप्रिया टोटल गेम पास आणि समज ओके कोणी पण एक मुलगा उठणार समोर येणार तो त्याला हात लावणार गेला आणि ओळखणार कोण आहे जो ओळखला असं का मुली सांगणार ठीक आहे मुली सांगणार मुलगा कोण येणार आणि मुलं सांगणार वेळ लागेल आई सोपं आहे विश्वास बस चला मागे देखो ये बात एक ये यार बड़ा मजेदार इधर शूटिंग पुढे जा लाल टमाटर बड़ा मजेदार एक्शन नहीं लाल टमाटर बड़ा मजेदार नको वाक्य हात नको मी माझी प्रिय मैत्रीण अरे मला हेच पाहिजे होतं त्यांनी चुकीच ओळखायला पाहिजे बोल काहीतरी बोले ओके टाइम अप बसा ना प्लीज जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान मी पहिला समजलो वाचला कोणी ओके दोन मिनिट
काय दिवस झाले? ओके थोडासा जुना आहे, मस्त आहे, ऐका. वाजवलं का? नीट झालं तुम्हाला ऍक्सेप्ट करा प्लीज. आणि सर्वात शेवटचं बस झालं. सर्वात शेवटचं नाही